सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सारंगच्या समोर मोनिकाचा खरा चेहरा आलेला असतो. ओवीच्या चेहऱ्यावरील हसू हे का म्हणून गायब झालेलं आहे याचं उत्तर सारंगला मिळालेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे सारंगने मोनिकाचं थोबाड फोडत इथे ओवीला मदर्स डेचं गिफ्ट दिलेलं असतं. ओवीला सावलीच्या गुरुकुलमध्ये गाणं शिकण्याची परवानगी देत इथे आता ओवीला सुखद धक्का दिलेला असतो आणि खूप मोठं सरप्राईजसुद्धा. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता अबीर आणि ओवीची जरी मैत्री असली तरी नकळतपणे का होईना पण अबीर आपल्या भावाचं कर्तव्य पार पाडत असतो. तो आपल्या बहिणीच्या मनातलं जाणतो. ओवी जेव्हा आपल्या वडिलांना सारंगला म्हणते की मला गाणं शिकायचं आहे, तेव्हा सारंग परवानगी देत नाही. त्याला 2 कारणं असतात. एक कारण म्हणजे सावली खूप उत्तम गायिका होती आणि सावली त्याला सोडून गेलेली असते, त्यामुळे त्याला सावलीची आठवण येत असते. आणि दुसरं कारण म्हणजे तिलोत्तमाला गाणं आवडत नाही आणि त्यामुळे सावलीची आठवण कुठल्याही पद्धतीने येऊ नये यासाठी सुद्धा इथे आता घरामध्ये कुणीच गाणं गायचं नाही असं तिलोत्तमाने स्पष्ट केलेलं असतं. आणि तेव्हा इथे सारंगला वाटत असतं की ओवी, तू जर गाणं गायलंस तर आई तुझासुद्धा राग करेल. आधीच ती तुझा राग करते. कारण का, जरी पण सारंग ओवीचा बाप आहे पण ते त्याला माहिती नाही आहे. त्याला असंच वाटतं की मी जरी तिचा वडील आहे तरीसुद्धा ती माझी काही खरी मुलगी नाही आहे, मी तिला घरी घेऊन आलो आहे. त्यामुळे सगळ्यांची मानसिकता अशी आहे की ती सारंगची खरी मुलगी नाही आहे. त्यामुळे आई तुझा राग करू शकते, मी घरामध्ये नसेन तेव्हा तुला ओरडू शकते, त्यामुळे घरामध्ये गाण्याचं नाव काढू नको असं सारंगने तिला समजावून सांगितलेलं असतं. पण अबीरला कळतं की आपल्या बहिणीला गाण्यामध्ये रस आहे. तेव्हा जेव्हा इथे आता गुरुकुलमध्ये सावलीने 21 मुलांचे ॲडमिशन केलेले असतात, तेव्हा जगन्नाथ म्हणतो की तू एक काम कर सावली, अजून आपल्याला 4 मुलं किंवा मुली लागणार आहेत, कारण आपल्याला एकूण 25 मुलं हवी आहेत. तेव्हा आपल्याला रीतसर परवानगी मिळेल, आपण छान पद्धतीने आपलं गुरुकुल चालू करू शकतो. ती म्हणते, हे बघा बाबा, गुरुकुलचं काम तुम्ही आता डागडुजीचं करून घ्या, कारण 4-5 मुलं ही मिळून जातील, उलट अजून जास्तीसुद्धा मिळून जातील. तेव्हा इथे गाणं शिकण्यासाठी इतकी मुलं उत्सुक आहेत ते बघून जगन्नाथला आनंद झालेला असतो. आणि तेव्हा इथे अबीर लगेचच तिथून बाहेर पडतो, कारण अबीरने सुद्धा या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेतलेला असतो. ओवीसाठी त्याला गुरुकुल लवकरात लवकर सुरू करायचं असतं, कारण त्याला ओवीने सांगितलेलं असतं की तिला गाणं गायला खूप आवडतं आणि तिला इथे आता सावलीकडे गाणं शिकायचं आहे. तेव्हा अबीर काय करतो, लवकरात लवकर मुलं आपल्या आयडियानुसार गोळा करतो, जेणेकरून जेवढ्या लवकर गुरुकुल सुरू होईल तेवढ्या लवकर ओवीला ॲडमिशन घेता येईल आणि मग तिची आणि माझी भेटसुद्धा होईल. तेव्हा तो ओवीला फोन करून सांगतो, ए ओवी, अगं आता आमचं लवकरच गुरुकुल सुरू होणार आहे आणि मी तुझं ॲडमिशन करणार आहे, तू माझ्या आईच्या गुरुकुलमध्ये गाणं शिकायला यायचं. ती म्हणते, गोष्ट तर आनंदाची आहे पण माझ्यासाठी नाही, कारण माझ्या बाबाने मला अजून गाणं शिकण्याची परवानगी दिली नाही आहे. तेव्हा इथे अबीर म्हणतो की बाबा लोक कधी परवानगी देत नसतात, कारण त्यांना कळत नसतं की त्यांच्या मुलांना काय हवं आहे ते. पण मला माहिती आहे ना माझ्या फ्रेंडला काय हवं आहे ते, म्हणून मी तुझं ॲडमिशन वगैरे स्वतः करणार आहे, तुला फक्त गाणं शिकायला यायचं आहे, ठरलं का मग, असं म्हणून तो आता फोन ठेवून देतो. तेव्हा इथे ओवी म्हणते की बघतेस ना अमृता काकू, अगं माझ्या फ्रेंडने अबीरने माझं ॲडमिशनसुद्धा केलं आहे, आता फक्त मला त्यांच्या आईच्या गुरुकुलमध्ये शिकायला जायचं आहे गाणं, बाबाची परवानगी घे ना गं तू. अमृता म्हणते, मी बोलून बघते, पण तुझ्या बाबाला तूच समजाव. त्यानंतर प्रेक्षकांनो, दुसऱ्याच दिवशी मदर्स डे असतो. मदर्स डे असल्यामुळे इथे आता अबीरने काय केलेलं असतं, त्याचं त्याच्या आईवरती खूप प्रेम आहे. तेव्हा मदर्स डे म्हणून त्याने इथे छान अशी रूममध्ये सगळी तयारी केलेली असते आणि मदर्स डेच्या खूप सारे शुभेच्छा
ह्या आता सावलीला त्याने दिलेल्या असतात, सरप्राईज दिलेलं असतं. सावली येते, अबीरला मिठी मारते. तिला खूपच जास्त छान वाटतं की अबीरने इतके एफर्ट्स घेऊन मदर्स डेची तयारी केलेली असते आणि त्यामुळे इथे अबीर तिला मदर्स डेच्या शुभेच्छा देतो, तिला मिठी मारतो, तिला केक भरवतो आणि छान असं सेलिब्रेशन करतो. पण इथे आता ओवी म्हणत असते की काकू, आज मदर्स डे आहे ना, तुला मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. ती म्हणते थँक्यू, पण मी काही तुझी काकू आहे ना. ती म्हणते काकू असलीस तरी तू मला माझ्या आईसारखंच प्रेम दिलेस ना, तू मला लहानाचं मोठं केलेस, हे मी कसं काय विसरेन. पण तुझ्या बाबांना आता काय म्हणशील तू. तेव्हा ती म्हणत असते की बाबांनासुद्धा मी शुभेच्छा देणार आहे. जसा मदर्स डे असतो त्यावेळी आपण फादर्स डे का नाही साजरा करायचा. पप्पासुद्धा आपल्यासाठी किती काय काय करत असतात. आता माझी आई असती, तिने माझ्यासाठी जे केलं असतं ते बाबाही करतो ना माझ्यासाठी. मग आज मदर्स डे असलं ना तरीसुद्धा मदर्स डेच्या शुभेच्छा मी माझ्या बाबाला देणार आहे, कारण तो माझा आई आणि बाबा दोन्हीसुद्धा आहे. तो मला आईसारखं प्रेमी करतो आणि बाबासारखे लाडी करतो. तेव्हा इथे मी माझ्या बाबाला आता मदर्स डेच्या शुभेच्छा देणार आहे. काकू, आपण सरप्राईज देऊया का गं. मी इथे आता बाबासाठी आहे ना छान अशी तयारी करते. तेव्हा तिने काय केलेलं असतं, इथे आता डायनिंग टेबलवरती अमृताच्या मदतीने इथे आता सारंगसाठी शुभेच्छा लिहिलेल्या असतात. तेव्हा इथे सगळी तयारी केलेली असते आणि ओवी खूप खुश असते. तेव्हा सारंग आता बघतो तर काय, जागा होऊन बघतो तर ओवी त्याच्या शेजारी नसते. तो म्हणतो ओवी कुठे गेली. ओवीला बघण्यासाठी तो खाली येणारच असतो. तेवढ्यात तिथून आता आलेली असते मोनिका. मोनिका बघते तर ओवीने इथे मदर्स डेची छान अशी तयारी सुरू केलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मोनिका म्हणते काय गं, काय करतेस तू. तेव्हा तिने ओवीला बोलताना ऐकलेलं असतं की काकू, आपली तयारी तर खूप छान झाली आहे. कधी एकदा बाबा येतो आणि बघतोय असं झालं आहे. बाबा सरप्राईज होईल ना. मला तर आज खूप आनंद झाला आहे. तेव्हा इथे मोनिका म्हणते एक मिनिट, हे काय केलेस तू. तुझ्या बाबासाठी तू तुझ्या हाताने चहा केला आहेस का. ओवीने हाताने चहा केलेला असतो. ती म्हणते की मी कधीच तुझ्या आयुष्यामध्ये आहे ना कुठलाच आनंद टिकू देणार नाही. आणि तिने आता ओवीने स्वतःच्या हाताने बनवलेला चहा तिने आता कप बशी उचलून खाली टाकून दिलेली असते. तेव्हा इथे सारंगने सगळं काही तिचं बोलणं बघितलेलं असतं, ऐकलेलं असतं. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की ही बाई तर माझ्यासमोर दाखवते की तिचं माझ्या ओवीवरती किती प्रेम आहे, पण खरं तर ही बाई माझ्या ओवीचा रागराग करते. आज ती गोष्ट सारंगला समजलेली असते. सारंग म्हणतो मोनिका, हे काय केलंस तू, काय केलंस. ती म्हणते तू मला मोनिका म्हणालास, मोनिका वहिनी नाही. तो म्हणतो का, का मी तुला वहिनी म्हणू. ते तू आता वहिनी बोलण्यासारखं काही ठेवलेलंच नाही आहेस. तुझी हिंमत कशी झाली गं माझ्या मुलीला असं बोलायची. तू कोण आहेस, कोण तिच्या आयुष्यातला आनंद हिरावून घेणारी. मी तिचा बाप अजून जिवंत आहे आणि मी जिवंत असेपर्यंत माझ्या मुलीच्या आयुष्यातून आहे ना कुणीही तिचा आनंद हिरावून घेऊ शकत नाही. तो अधिकार आणि हक्क मी कुणाला दिलेलाच नाही आहे. मी आहे ना तोपर्यंत माझ्या मुलीचा आनंद टिकून राहील आणि मी जरी गेलो ना, मी मेलो ना, तरीसुद्धा माझी मुलगी आनंदातच राहील. याची सगळी व्यवस्था करून मी जाईन. कळलं का तुला. तुझ्यासारख्यांच्या जीवावरती तिला ठेवून जाणार नाही आहे मी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मोनिकाला काय बोलावं काही कळत नसतं. ती म्हणते नाही ओवी बाळा, अगं मी फक्त मस्करी करत होते. तेव्हा इथे ओवी घाबरते, तिला स्वतःला हात लावू देत नाही. तेव्हा सारंग आता मोनिकाच्या झणझणीत थोबाडीत देतो आणि म्हणतो लांब व्हायचं, लांब व्हायचं. तू जे काही बोललीस ते सगळं मी ऐकलं आहे. त्यामुळे आता माझ्यासमोर ही नाटके अजिबातच करू नकोस, लांब व्हायचं. आणि तेव्हा इथे सारंग म्हणतो मोनिका वहिनी, तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं. मला वाटत होतं मी घरात नसल्यानंतर तू माझ्या मुलीची व्यवस्थित काळजी घेत असशील. म्हणजे अमृता वहिनी आहेच, त्याच्यामध्ये काही शंकाच नाही. पण तू सुद्धा चांगलं वागायचं फक्त नाटक करत होतीस ना, हे सुद्धा माझ्या लक्षात आलं. बरं झालं मी आज घरी होतो म्हणून मला हे सत्य समजलं. आता यापुढे जर तू माझ्या मुलीच्या वाट्याला गेलीस, ओवी बाळा लक्षात ठेव, जर हिने तुला परत धमकावलं किंवा तुझ्या ही वाट्याला गेली ना, तर तुझ्या या बापाला सांगायचा, मला सांगायचं. आणि मोनिका वहिनी तू सुद्धा लक्षात ठेव, जर माझ्या मुलीला तू पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना, तर या घरातली शांतता टिकून राहणार नाही. माझ्या मुलीला दुःख देणाऱ्यांना मी माफ करणार नाही, ही गोष्ट तू लक्षात ठेव. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सारंगने चांगलीच मोनिकाला इथे आता झाडलेली असते. त्यानंतर ओवी इथे इमोशनल होते. ओवी म्हणते बाबा, मी तुझ्यासाठी चहा बनवलेला, बघ ना आज मदर्स डे आहे ना,
मग आता मदर्स डे असली म्हणून काय झालं, तू तर माझी मदर पण आहेस आणि फादर पण. म्हणून आज मी विचार केला होता की मदर्स डे स्पेशल मी तुझ्यासाठी आहे ना, मी माझ्या हाताने चहा बनवणार. हो की नाही अमृता काकू? ती म्हणत असते, "हो बाळा, पण तू रडू नकोस. बाबासाठी आपण काय फक्त 1 कप चहा बनवलेला नाही आहे. अजूनसुद्धा चहा आहे ना?" ती म्हणते, "हो का?" ती म्हणत असते, "हो, चल आपण आता बाबासाठी दुसरा कप घेऊन येऊ." तेव्हा इथे ओवी जाते आणि तिच्या बाबासाठी दुसरा कप चहा हा आता कपमध्ये घेऊन येते आणि म्हणत असते, "बाबा हे घे. हॅपी मदर्स डे आणि फादर्स डेसुद्धा." तेव्हा इथे ती आपल्या हाताने आपल्या बाबाला चहा प्यायला देते. तेव्हा ती चहा प्यायल्यानंतर सारंगला खूप छान वाटतं. तो म्हणतो, की वर्ल्डमधली बेस्ट चहा आहे ही. मी आज सगळ्यात बेस्ट चहा प्यायलोय, असं इथे सारंग म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, सारंगच्या काही गोष्टी आता लक्षात येतात, की नक्की इथे अमृता वहिनीला काय बोलायचं होतं? का तिने मला लग्न करायला सांगितलं? हक्काची आई आणायला सांगितलं ओवीसाठी. तेव्हा तो म्हणत असतो, की "ओवी बाळा, तुला गाणं शिकायला आवडतं ना? मग आज तू इतका छान पद्धतीने मदर्स डे स्पेशल माझ्यासाठी तू सेलिब्रेट केलास. एक आई म्हणून, एक बाबा म्हणून आज तू मला जिंकवलंस. म्हणून मी काय म्हणतो, आज मला तुला काहीतरी छान असं गिफ्ट द्यायचं आहे, सरप्राईज द्यायचं आहे. देऊ का?" ती म्हणत असते, "काय बाबा? आज तर मी तुला गिफ्ट द्यायला पाहिजे, कारण आज तुझा दिवस आहे ना." तो म्हणत असतो, की "नाही, आज तू माझा दिवस साजरा केलास, पण आज मला तुला एक गोष्ट द्यायची आहे आणि ती म्हणजे तुझा आनंद. मला तुला आनंद द्यायचा आहे आणि म्हणूनच तुला गाण्याची खूप आवड आहे ना? मी तुझं गुरुकुलमध्ये ॲडमिशन करेन. तुला गाण्याची परवानगी हवी होती ना? मी तुला गाणं गायची परवानगी दिली. जा. तुला गुरुकुलमध्ये गाणं शिकायला जायचं आहे ना? अमृता वहिनी तुला गाणं शिकायला घेऊन जाईल. अमृता वहिनी, हिला नेण्याची आणण्याची जबाबदारी तुमची. ओवी तुला गाणं शिकायचं आहे, तू शिक." असं इथे सारंगने ओवीला सांगितलेलं असतं. इथे मोनिकाच्या झणझणीत थोबाडीत देत मदर्स डे स्पेशल म्हणून इथे आता ओवीला त्यांनी छान असं सरप्राईज दिलेलं असतं. तिला गाणं गाण्याची आणि सावलीच्या गुरुकुलमध्ये जाऊन गाणं शिकण्याची परवानगी दिलेली असते.